शीत उष्णवन सेविता कपाट शीत उष्णवन सेविता कपाट शीत आसन समाधी साधी रे आसन समाधी साधी आसन समाधी साधी आसन समाधी साधी तपतीर्थदान आज व्रताचरण तपतीर्थदान यज्ञ नाना मन बुद्धी यज्ञ दान नाना मन बुद्धी यज्ञ नाना मन भोगा भोगते थे न चुकती प्रकार भोगा भोगते थे भोगा भोगते थे न चुकती प्रकार जन्म दुख जन्म जरा दुखे जन्म जरा दुख व्याधी जन्म जरा दुख व्याधी सहुनी काम क्रोध अहंकार सहुनी काम सहुनी काम क्रोध अहंकार आश्रमी अविनाश साधी रे आश्रमी आश्रमी अविनाश साधी आश्रमी अविनाश साधी नारायण नाम नारायण सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर सहज लीळे उदकी वया तुम्ही रक्षिल्या निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर निळामुळे धराल हाती तरी द्यालमती निरुपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर न करावा अवेर शीत उष्ण वन सेविता कपाट आसन समाधी साधी
तप तीर्थ दान व्रत आचरण यज्ञ नाना मनबुद्धी. भोगाभोग तेथे न चुकती प्रकार, भोगाभोग तेथे न चुकती प्रकार. जन्म जरा दुःख व्याधी, साहोनी काम क्रोध अहंकार आश्रमी अविनाश साधी रे. नारायण नाम नारायण नाम नित्य करी काम जीवामुखे. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 824 क्रमांकाचा अभंग असून आपण याचं काही चिंतन करत आहोत. संसार तापानं, त्रिविध तापानं आणि अत्यंत तापानं पोळलेल्या आणि होरपळलेल्या जीवाकडे पाहून तुकाराम महाराजांच्यासारख्या महासंतांना करुणा येते आणि त्या करुणेच्या पोटी भगवंताच्या प्रेरणेनं, स्फुरणानं आणि कृपेनं प्रस्फुरित झालेल्या या अभंगरूपी अमृतवाणीचा आपण आस्वाद घेत आहोत. रचनेची कुशलता, उपदेशाची प्रगल्भता, भगवन नामाच्या महात्म्याची स्वतःला असलेली अनुभूती, अशा अनेक गोष्टी यात ओतलेल्या आपल्याला दिसतात. म्हणून 3 तापानं होरपळलेल्या जीवाला तू या प्रपंचात साधून घेऊन आणि तुझ्या निजशांतीची प्राप्ती तू करून घे, असं महाराजांनी सांगितलं. आणि त्याकरता जिभेनं मुखानं भगवन नामाचा टाहो त्या ठिकाणी फोड. त्यामुळे जन्म जरा व्याधी दुःख हे सगळं नासून जाईल आणि पापपुण्य नासून जाईल. आपण पाहिलं की पापपुण्य हे कारण स्वरूप आहेत. सगळ्या दुःखाचं कारण जे शरीर आहे त्या शरीराचं कारण पापपुण्य आहेत आणि पापपुण्यामुळे मिळालेल्या शरीराला मग जन्म दुःख जरा व्याधी ममता मोह हे सगळं त्याच्या मागे लागतं. तर अगोदर कारणाची पण निवृत्ती झाली पाहिजे, कार्याची पण झाली पाहिजे, अशी गोष्ट आहे. कारणाची निवृत्ती समूळ झाली पाहिजे आणि कार्याची निवृत्ती आपलं शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत शरीर राहू दे, पण त्या शरीरात जरा आली म्हणजे म्हातारपण आलं तर ते बाधलं नाही पाहिजे, रोग न झाला पाहिजे किंवा झाला तर थोड्या ह्याच्यात तो दुरुस्त झाला पाहिजे. अशा प्रकारचं दुःख कमी करणं, जरा व्याधी हे कमी करणं आणि त्याचे कारण पाप पुण्य नाहीसं करणं, ही ताकद स्वतंत्रपणे जगामध्ये कोणत्याही साधनात नाही. आणि एखाद्या असेल तर ते साधन करण्याला आपल्या शक्यतेतलं नाही, आपल्या कह्यातलं नाही, आपल्या सामर्थ्यातलं नाही. हा संतांनी सगळा विचार केला आणि मग कारणरूप पापपुण्य आणि कार्यरूप जन्मजरा व्याधी दुःख हे सगळं पूर्णपणे नासून जाईल. तू फक्त जिभेनं भगवंताचं नारायणाचं नाम अशा प्रकारचं नारायणाचं नाम. नारायण नामाचा महिमा अप्रतिम वर्णन केलेला आहे. अगदी हरिपाठ आहे ना माऊलींचा. हरिपाठ म्हणजे हरिपाठ आहे, हरिनामाचं महत्त्व आहे, हरिनामाचं महत्त्व आहे. ठीक आहे, हरिनामाबरोबर रामकृष्ण हरीचं महत्त्व आहे, म्हणून कुठे रामकृष्ण नामे कुठे हरिनाम हे दोन्हींचं वर्णन करावं, दोन्हीचं वर्णन करावं. पण या दोन्ही बरोबर एक तिसरं वर्णन आलं आहे, ते नारायण नामाचं आलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या दृष्टीनं, तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं, अजयमेळाच्या दृष्टीने सगळ्या बाजू जर आपण पाहिल्या तर नारायण नाम हे अप्रतिम नाम आहे. नारायण नाम आहे, वासुदेव नाम आहे, गोविंद नाम आहे. तुम्हाला सगळेच नाही, हे 2-3 नामं वेगळे सगळे, असं फार वेगळेपण आहे. नारायण नामाचा प्रभाव, नारायण नाम हे आहे ते सगळ्या साधनातलं आणि सगळ्या याच्यातलं सार आहे. वेद शास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन. पुढे काय हो, एक नारायण सार जप, एक सार जप आहे. सगळ्या नामात नारायण नाम आहे एक. दुसरी गोष्ट आहे की जे हे नियमानं नारायण 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 गातील, नियमानं गातील बरं का, ते काय, त्यांना काय मिळेल? लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. काय नाव आहे ते? नारायण हरी नारायण हरी. भुक्ती मुक्ती चारी घे त्यांच्या. 4 मुक्ती
सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता. 4 मुक्ती. भुक्ती म्हणजे सगळे भोग आणि स्वतः नारायण त्यांच्या जवळ राहील. माऊलींचे उद्गार आहेत बरं हे. एक माऊलींचे उद्गार आहेत. भुक्ती, 4 मुक्ती आणि नारायण स्वतः जवळ राहील. नारायणाचा उच्चार जर या नारायण नावाचा जर नित्य नेम आपण केला तर 2 तास, 3 तास, 1 तास, कमीत कमी 1 तास नारायण 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 नारायण. देवर्षी नारद केवढे मोठे झालेत नारायण करून. 2. तिसरी गोष्ट आहे नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळीकाळाचा रिजन आहे. लक्ष्मी वल्लभ जवळ राहील, भुक्तिमुक्ती मिळतील हा सार जप आहे आणि त्याप्रमाणे कळीकाळाचं भय आपल्याला त्या ठिकाणी राहणार नाही. 3-4 प्रकार झाले. आणि शेवट काय? शेवट ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. स्वतःचं आपलं जे निजस्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे, जीवाचं जे मूळ स्वरूप आहे ते त्याला अनायासाने प्राप्त होईल. अनायासानं प्राप्त होईल. तर ह्या अनुकूल असलेल्या या 4 गोष्टी प्राप्त होण्याकरता भगवंतानं जवळ राहावं, 4 मुक्तीचं मालक होता यावं, सगळे भोग आपल्याला त्या ठिकाणी मिळावेत, कळीकाळाची दृष्टीसुद्धा आपल्यावर पडू नये, हा सार जप जर आपण घेतला तर आणि शेवटी नारायणाच्या नामानं आपल्याला नारायणाच्या स्थानापर्यंत निजधामापर्यंत जाता येईल. नक्की, अगदी डेफिनेटली. आणि याकरता जे प्रतिबंध आहेत आत्ता या अभंगात सांगितलेले जन्म जरा व्याधी ही दुःख, हे सगळे जे त्याच्या प्रतिबंध आहेत ह्या सगळ्या गोष्टीला जे मिळणार आहेत त्या प्रतिबंधाचा नाश करून हे 4 फलं आपल्याला सांगितले आहेत. असं नारायण आहे. हे सोपं साधन आहे, हे कळसाचं साधन आहे, हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. पण कसं आहे की नाम सोपं आहे पण नाम घेणारा मात्र दुर्लभ आहे. सर्वत्र दुर्लभ दिला जाणे. त्याचं कारण आहे की अंतःकरणात निष्ठेनं ते नाम घ्यावं म्हणजे त्या नामाचा प्रभाव इतका आहे असा विश्वास आपल्या अंतःकरणात निर्माण व्हावा लागतो. आपण घ्यावं हे स्फुरण आपल्या अंतःकरणात निर्माण व्हावं लागतं आणि मग ते घेतलं जातं. तर असं होण्याकरता, असं होण्याच्या ऐवजी काही लोक असे, तुकाराम महाराजांनी काही समूह आपल्यापुढे कल्पून हा अभंग सांगितला आहे असं मला वाटतं. पहिलं चरण जे सांगितलं ना त्या चरणात सामान्य लोक आहेत अगदी की जे साधन काहीच करत नाही, फक्त दुःख भोगतात. आलं म्हणून भोगतात. त्यांना नाही इलाज आहे. त्याला काय करावं? काय करावं? दुःख व्हावं वाटतं का? कोणी घरातलं जावं वाटतं का? कोणाला कोरोना व्हावा वाटतो का आपल्या घरातल्या? आपल्याला कोणाला नाही वाटत. पण झाल्यानंतर ते सहन करावं लागतं. असे निमूटपणे सहन करणारे खूप लोक आहेत. त्यांना शांती मिळावी म्हणून त्यालाही हा उपाय सांगितला, नारायण नाम नित्य करी काम किंवा. पण काही लोक असे आहेत की भगवंताच्या प्राप्तीकरता, जन्ममरणाच्या निवृत्तीकरता काम किंवा प्रयत्न करीत नाहीत असं नाही आहे. ते प्रयत्न करतात. ते कंबर बांधू नये. अष्टांग योगी आहेत, जपी आहेत, तपी आहेत, संन्यासी आहेत, गुहेत बसणारे आहेत, वनात निघून जाणारे आहेत. गोरक्षनाथांनी जेव्हा त्याला शिष्य बनवलं भर्तृहरीला आणि त्याची परीक्षा पाहिली, सगळ्या राण्यांची इथं भिक्षा मागायला लावलं आणि ते निघाले. तर निघाल्यानंतर थोडा अहंकार झाला कोणाला? भर्तृहरीला. आणि त्यांनी म्हटलं की महाराज, गुरुदेव, माझा एक प्रश्न आहे की आज तुमच्या पावलावर पाऊल टाकून मी हा भर्तृहरी, या राज्याचा, या पृथ्वीचा सम्राट, आज सर्व राज्यावरती, सर्व वैभवावरती तुळशीपत्र ठेवून मी तुमच्या मागे निघालो, वैराग्यानं निघालो. तुम्ही परीक्षा पाहिली माझी. हो म्हणे. पुढं काय? मला सांगा की माझ्यासारखा एक तरी राजा असं सर्व वैभवाचा त्याग करून अशा प्रकारचं वनात जायला निघालेलं आहे काय? गोरक्षनाथजी हसले. त्या म्हटलं, अरे याला अभिमान झाला आहे. त्याने म्हणलं, भर्तृहरी, हे भारतवर्ष आहे, हे भारतवर्ष आहे, इथली कल्पनाच तुला करता येणार नाही.
तेव्हा त्यांनी सांगितलं 99 कोटी राजे असे वनात गेलेले आहेत तुझ्यापासून, तुझ्या अगोदर इतके गेले, तू फार मागचा आहे, तुझ्यापेक्षा खूप विरक्त लोक होते. माऊलींनी लिहिलं एके ठिकाणी मदालसे, 18 भार वनस्पती फळी फुली ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडून या कासया योगसेवीची. जणू काही गोरक्षनाथांनी भर्तृहरीच्या अहंकारयुक्त एका वचनाला दिलेले हे उत्तरच आहे असं माऊली म्हणते. हा मदालसेने आपल्या पुत्राला केला उपदेश. तर ती म्हणते म्हणजे भारत देशातल्या राजांच्या वैभवाचंच हे वर्णन आहे. वैभवाचं वर्णन. 18 भार वनस्पती फळी फुली ओळती, फळाफुलांनी लदलेल्या अशा प्रकारच्या 18 भार, सगळ्या प्रकारच्या जेवढ्या वनस्पती आहेत, फळं फुलं पानं, हे सगळेचे सगळे जिथे आणि वनश्री भरपूर आहे. फळी फुली ओळती, ओळल्या आहेत त्या. अजून काय, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहते. ज्या देशात गंगा वाहते, ज्या देशात गंगेसारख्या यमुना, सरस्वती, कावेरी, पयोषणी या नद्या वाहतात. नद्या वाहतात म्हणजे पवित्र म्हणून वाहतात, अध्यात्माच्या दृष्टीनं वाहतात, आणि पोखित तिरीचे पादप म्हणजे सुजलाम सुफलाम जमीन पृथ्वी करण्याकरताही वाहतात. दोन्ही आहे. नदी गंगा वाहते म्हणजे सुजलाम सुफलाम ही पृथ्वी आहे, ही भारत माता आहे, वाहती. अजून काय, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी संपत्ती, कुलीन अनेक स्त्रिया चित्ताला हरण करणाऱ्या अशा प्रकारचे ज्यांच्या घरी आहेत, आणि एवढी मोठी पृथ्वी ते राजा म्हणून भोगतात, हे सगळं सुख सांडून ते वनात जाऊन आणि योग प्रक्रिया, योग ज्ञान वगैरे याची साधना करतात. या सगळ्या सुखावर तुळशीपत्र ठेवून जातात. कशाकरता जात असतील? कासया वनसेविती, प्रश्न विचारला. म्हणून असं समजायचं कारण नाही की नामस्मरण लोक करीत नसले म्हणजे सगळेच काहीच करीत नाही, कोणीतरी काहीतरी करतात. काय काय करतात लोक याची एक लिस्ट तुकाराम महाराजांनी 3ऱ्या चरणात दिली आहे. काय? शीत उष्ण वन सेविता कपाट, यज्ञ नाना मनबुद्धी. तर कपाट म्हणजे गुहा, आणि शीत उष्ण सेवन करण्याकरता ते वनात जातात. काही लोक कंबर बांधून आपल्याला साधना करायची आहे, म्हणजे साधना करायची म्हणजे त्यांच्या डोक्यात एक पहिला आहे की घर सोडायचं, घर सोडायचं. मी जेव्हा तरुण होतो त्यावेळेला आमचे पूज्य गुरुवर्य मदन महाराज होते, आणि सतत सत्संगतीत राहण्याचा बराच योग यायचा. सांगू नये पण सांगतो. आणि एक दिवशी आळंदीला असताना वाटलं, आणि महाराजांना म्हटलं मी तुमची आज्ञा मागायला आले. म्हणे काय? मला काहीच करायचं नाही आता, मला हे शरीर माऊलींच्या दारात जिथे जागा मिळेल, बाहेर आत जिथे मिळेल तिथे त्या ठिकाणी राहायचं, पडून राहायचं, दर्शन होईपर्यंत पडून राहायचं. खायचं नाही, प्यायचं नाही, उठायचं नाही, काहीही करायचं नाही, पडल्या पडल्या नामस्मरण करायचं. त्याने मला आज्ञा तर दिलीच नाही, पण त्याने एक प्रमाण सांगितलं तुकाराम महाराजांचं, नको सांडू अन्न, नको सेवू वन, भोगी नारायण चिंती नारायण सर्व भोगी. नको सांडू अन्न, नको सेवू वन, भोगी नारायण सर्व चिंती नारायण सर्व भोगी. सर्व भोगाच्या ठिकाणी तू नारायणाचं चिंतन कर, हे काही करण्याची आवश्यकता नाही, हे कलियुग त्याच्याकरता अनुकूल नाही, वगैरे वगैरे. तर तात्पर्य असं आहे की नारायणाचं नाम घ्यायचं ज्यांच्या लक्षात आलं नाही, ज्याला कोणी मिळालं किंवा काय असेल ते असेल, त्यांची ती तयारी तशी आहे. तर काय करतात? शीतोष्ण वन सेविता कपाट, शीतोष्ण सहन करून वन सेविता आणि कपाट सेविता. काय होतं की परमार्थ करायचा म्हणजे घर सोडायचं, पर्याय नाही त्याला. अगदी श्रीमद भागवताच्या 2य स्कंदात भगवान शुकदेवांनी साधन म्हणून नावाचा जो अध्याय सांगितला आहे त्याच्यात पहिल्यांदा हेच सांगितलं की घर सोडावं लागतं.
श्रद्धे डोंगरी कुछ तप करतो, कुछ दिन के लिए क्यों न हो घर छोडो, घर सोडून तपश्चर्या करा. कारण ममता गुंतलेली असते, अहंता गुंतलेली असते, इदम अहम ममम सगळं घरात असतं, सगळे विषयाचे संस्कार असतात. घर सोडून गेलं पाहिजे, बरोबरच गोष्ट आहे, यात काही नाही. पण घर सोडून जायचं म्हटलं की एक तयारी करावी लागते, एक तयारी करावी लागते. उन्हाळा आला की आपण फॅन लावतो, AC लावतो, कूलर लावतो, सगळी व्यवस्था करतो. आणि महाराज 24 तास फॅन आणि कूलर लावावं लागतं आम्हाला, कारण घामाच्या धारा लागतात, घामाच्या धारा लागतात. मी म्हणतो आज अशी परिस्थिती आहे, आपल्याला जर तप करायचं असेल तर बाहेर जायची गरज नाही, फक्त काय करायचं, फॅन नाही लावायचं, तसंच बसायचं. घाम येतो, येऊ द्या, येऊ द्या ना. अरे उन्हाळ्यात जे लोक वनातच राहतात त्यांना ऊन, पाऊस आणि वारा यांच्यापासून निवारा काय आहे? असेल एखादा झाडाचा, पण ते असा घरातल्या निवाऱ्यासारखा असतो काय? नाही, घरातल्या निवाऱ्यासारखा नसतो. मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की भगवंताकडे जायचं तर काहीतरी कष्ट सहन केले पाहिजेत, काहीतरी दुःख सहन केलं पाहिजे. आपण कसं तरी वागून त्या कर्माचं फल म्हणून दुःख आपल्यावर कोसळतं, ते आपण सहन करतो, इलाज नसतो म्हणून. पण हे सगळं दुःख, बाकीचं जन्ममरणाचं प्रपंचाचं दुःख नाहीसं करण्याकरता आपण जर काही साधन म्हणून करायचं, तर साधनातलं दुःख काहीतरी सहन करावं लागतं. सहनम सर्व दुःखानं. आणि त्यातलं सगळं पहिल्यांदा हे शीतोष्ण सुख दुःखेश साधूंचं लक्षण आहे, साधकाचं लक्षण आहे, आणि प्रापंचिकाला उपदेश आहे. साधूंचं लक्षण काय आहे? साधूंचं लक्षण आहे सुख काय, समम सुख काय, सुखदेशु समम संगवी वर्जिता. बरं का? तर सुखदुःख आणि शीतोष्ण सुखदुःखेशु समसंग विवर्जिता, म्हणजे आपण शीत आणि उष्ण हे सहन करायला शिकायचं. ऊन किती सहन करता येतं, पाऊस किती सहन करायचं, थंडी किती सहन करता येते. बघा ना, थंडी पडायच्या आधी 2 रग अंगावर घेतले आणि एक स्वेटर घातलं तर घाम आलाय आतून, उपयोग काय त्याचा? नाही, सहन करायचं. तर हे सहन करता 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 सिद्ध अवस्था जेव्हा प्राप्त होते, सिद्धाचं लक्षण आहे, साधकाचं साधन आहे, आणि प्रापंचिकाला उपदेश आहे. काय? शीतोष्ण वनसेविता कपाट. तर त्यांना शीतोष्ण बाधतच नाही, थंडी बाधत नाही, ऊन बाधत नाही, काही नाही बाधत त्यांना. त्यांना आतच अशा प्रकारचं वज्र पंजर अशा प्रकारचा भगवान असतो. ते टेंबे स्वामी होते, दत्तभक्त, अतिशय मोठे सिद्ध पुरुष टेंबे स्वामी. सगळ्या लोकांनी त्यांच्या चाहत्याने म्हटलं आपण याला बद्रीनारायणला जायचं. ठीक आहे, बद्रीनारायण केदारनाथाला गेले. तिथं भयानक थंडी, शून्याच्या खाली तापमान असतं. मग तिथं 10 रुपयाला गरम पाण्याची बादली मिळते, तेवढी घ्यायची, हात पाय सगळं हे झाकूनच स्नान वगैरे संध्या करायची. स्नान नाही करता येत, पण करायचं, अशी अवस्था तिथे. मग तिथे गेल्यानंतर गंमत अशी झाली की जागा सगळ्या भरल्या, धर्मशाळा वगैरे थोड्या सगळ्या जागा भरल्या, आणि टेंबे स्वामींना आत जागाच नाही. आता तिथं आत सुद्धा जिथे जिथे लोक भाड्याची व्यवस्था करतात तिथे ते पलंग टाकलेले असतात, त्याच्यावर गाद्या असतात, खालचा ते प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ते सगळं व्यवस्था असते. त्याला आणि ते बाहेर झोपतो म्हणे. शून्याच्या खाली असलेल्या तापमानात विशेष पांघरूण नसताना उघड्यावर अशा प्रकारचे टेंबे स्वामी झोपले. आणि त्या दिवशी थंडी भयानक पडली होती. पहाटे उठल्यावर लोक तळतळ करायला लागले की आता स्वामी आपले जिवंत भेटतील का आपल्याला. स्वतःच्यावरून कल्पना करतो ना मनुष्य, जिवंत भेटतील का. हे ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला त्यांनी येऊन पाहिलं, त्यांना त्यांच्या काळीत धडधड करीत होतं, काळजाचे ठोके वाढले होते नाडीचे. पण पाहिलं तर त्यांचं थोडंसं पांघरून काढलं, त्यांना आतून घाम आला होता, डबडब घाम आला होता, अगदी थंडीचा पत्ताच नाही. त्यामुळे कसं आहे म्हणे, असंच असते.
असं असतं. आणि ह्या योगाच्या साधनेनं असं होतं, भक्तीच्या साधनेनं असं होतं, भगवंताच्या कृपेनं असं होतं. आणि आपल्याला भगवंताकरता हे करायचे अशा प्रचंड दुर्दम्य इच्छा शक्तीने पण असं होतं. वर्णन आहे माऊलीच्या चरित्रात. चांगदेव महाराज जेव्हा योग शिकण्याकरता काशीच्या पासून 6 मैल असलेल्या एका गुहेत गेले, एका महात्म्याकडे, त्यावेळेला त्यांनी जो उपदेश केला, त्यावेळेला त्यांच्या उपदेशात एक वर्णन आहे निळोबारांनी केलं. देह शीतळ पडता करी अग्निधारण, देह शीतळ पडता करी अग्निधारण, सोमधारण उष्णे पीडिता देह, असं म्हटलंय की देहाला जर त्या ठिकाणी शीतलतेची पीडा व्हायला लागली तर तो अग्नीची धारणा कर, अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये, शरीरामध्ये अग्नीची धारण कर. मग तुझा अग्नी प्रदीप्त होईल शरीरातला, मग बाहेरची थंडी तुला बाधणार नाही. आणि उष्णतेची जर पीडा लागली तर त्या ठिकाणी सोम धारण कर, चंद्राचं धारण कर, सोमाचं धारण कर, शीतलतेचं धारण कर. म्हणजे हे योग्याला त्या ठिकाणी करता येतं, अशी गोष्ट आहे. योग्याला करता येतं. तुम्ही बघा ना, ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या पाठीवर मांडी भाजले ना, मग अग्नी काय खाली पोटाच्या खाली लावला होता काय? पोटातच होता. तोच अग्नी प्रदीप्त होऊन तोच काम करतो, अशी गोष्ट आहे. असू द्या, परंतु एक आहे, नंतर साधन झाल्यानंतर काय मिळेल ते मिळेल, पण पहिल्यांदा जरा हिंमतच करावी लागते की मला वनात जायचं. वनात जायचं. थोडं कुठं सासूरवाडीला कुठं जायचं असं तर आई म्हणते, बायको म्हणते, हे स्वेटर न्या, ही मफलर असू द्या, तिथे फार थंडी आहे, असू आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे, तिकडं फार उन्हाळा आहे वगैरे, जाऊ नका, यावेळेस कथा घेऊ नका तिकडे, असं म्हणतात लोक. परंतु शीत उष्ण हे सहन करायचा मनुष्यानं अभ्यास केला पाहिजे, हा मुद्दा आहे माझा. जे साधन करायला जातात त्यांच्याबद्दल बोलण्याच्या निमित्तानं हे बोलायचं की कधीतरी आपल्याला थोडं दुखलं की गोळी घ्यायची, सतत बसून राहायचं, चालायचं अजिबात नाही. आणि स्थूल शरीर झाल्यानंतर गुडघ्याला जास्त लोड आल्यानंतर मग डॉक्टरनी सांगायचं की तुम्ही 2 किलोमीटर फिरलं पाहिजे, मग चालायचं. त्याचप्रमाणे डॉक्टरनी सांगितल्यावर मग हार्ड बेडवर तुम्ही त्या ठिकाणी झोपायचं, तोपर्यंत गादीवर झोपायचं. त्यामुळे ते सगळे स्नायू हे होतात. म्हणजे जे जे आपल्याला भोगायला आणि आरामाला बरं वाटतं ते आपल्या शरीराच्या आरोग्याकरता चांगलं नसतं. प्रारब्धानं येणारी दुःख जरान हे तर नंतर येईल, पण आपण आपल्याच आळंदीपणानं आपल्या सुखवस्तू आपण असावं असं म्हणून आपल्यालाच पैसे भरपूर असल्यावर त्याचा उपयोग किती शरीराकरता करून घ्यावा, याचा अतिरेक करून आणि आपणच निरनिराळ्या भोगाच्या आणि आरामाच्या सुविधा निर्माण करून त्याचा उपभोग घेऊन आपण शरीराला आयतं करतो बाहेरून, आणि आतून निरनिराळ्या प्रकारच्या ॲलोपॅथी गोळ्या घेऊन आतली प्रतिकारशक्ती सगळी पोखर होते. म्हणून आत बाहेर रोगाला आमंत्रण आपल्या हातानं आपण देत असतो. तर ते न देण्याकरता जे जे काय करावं लागतं ते सगळं मला सांगता येणार नाही, पण शीतोष्ण सहन करण्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि हा अभ्यास करण्याकरता उन्हाळ्यात कधीतरी आपल्याला अंगातून डबडब असा घाम निघाला पाहिजे, असं बसायला तरी शिकलं पाहिजे. आणि थंडीतही आपल्याला, आम्ही जेव्हा वारीला जातो, आता यावेळेला वारी बुडाली, काय भाग्य कमी पडलं म्हणून, पण कार्तिक वद्य एकादशी पंढरपूर, कार्तिक शुद्ध एकादशी पंढरपूर आणि कार्तिक वद्य एकादशी आळंदी, या 2 वाऱ्याला जाताना 3-3, 4-4 दिवस जेवढं राहणं होतं त्यावेळेला पहाटे 3 वाजता उठायचं आणि चंद्रभागेत किंवा इंद्रायणीत जायचं आणि असं उघडं त्या ठिकाणी पूर्ण बुडी मारायची. नवीन माणसाला ही कल्पनाच अंगावर काटा आणणार होती, पण सवय लागल्यानंतर काही नाही वाटत. आणि बुडेपर्यंत काहीतरी वाटतं, बुडून पुन्हा वर आलं की थंडी गेली, लांब गेली कुठंतरी 7 समुद्राच्या पलीकडे.
म्हणजे सगळं आपण किती थंडी धरून ठेवतो, आपण किती उन्हाचा बाऊ करतो याच्यावर अवलंबून आहे. तर असे लोक काही आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, शीत उष्ण वन सेविका कपाट. वनात जाऊन राहिले, झाडाखाली डोंगरावर, तर त्यांना शीत उष्ण सहन करावं लागतं. नाही तर मग कपाटात जातात. कपाट म्हणजे गुहेत जातात. गुहेत थोडी ऊब असते, पण त्या ठिकाणी जाऊन तिथे ते नुसते राहत नाही, तर आसन समाधी साधी. तर त्यांना तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही शीत उष्ण सहन कराल, बरं का, सहन कराल. तुम्ही आसन घालाल आणि मग यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, म्हणजे आसनापासून समाधीचे, यमनियमापासून समाधीचे जे 8 अंग आहेत त्या अंगाचं तुम्ही चिंतन करा. बाहेर वनात समाधी लावायचं नाही चालत. तिथे हिंस्र पशु असतात, पक्षी असतात, ऊन वारा असतो, त्याचा प्रतिबंध असतो. त्याच्याकरता गुहेत जावं लागतं. शीतोष्ण सहन करून जर तप करायचं असलं तर रानात करायचं, आणि एकांत शांत समाधीला मन जर जाऊ द्यायचं असलं, लावायचं असलं तर गुहेत जायचं. हे 2 आहे. म्हणजे हे 2ही सांगितले, शीत उष्ण सेविता, वन सेविता कपाट आणि कपाट सेविता. तर तिथे त्या ठिकाणी मग आसन समाधी साधी, आसनापासून समाधीपर्यंत साधशील, त्यामुळे तुला सुख होईल. तपामुळे पुण्य तयार होईल, पुण्यामुळे एखादा लोक मिळेल, एखादी सिद्धी मिळेल, काहीतरी मिळेल, सुख होईल. समाधी साधल्यानंतरही एकाग्रतेचं सुख मिळेल, सुख मिळेल. बरं, हे अवघड साधन आहे. याच्यापेक्षा सोपे साधनं तू करशील, सकामतेनं करशील. काय? तप तीर्थ दान व्रत आचरण. त्याच्या पुढे बोल, आसन समाधी साधी तप तीर्थ दान व्रत आचरण. तप करायचं. तप करायचं म्हणजे उपवास करायचे, एकदा जेवून राहायचं, फराळावर राहायचं, फळावर दूध फळच घेऊन राहायचं, ब्रह्मचर्य पालन करायचं. चांगल्या गोष्टी घ्या, चांगल्या गोष्टी. पण मनात इच्छा असली की त्या गोष्टी फळं देऊन निघून जातात. तर तप करायचं, त्याच्यानंतर तीर्थाटनं करायचे. या तीर्थाला जा, त्या तीर्थाला, 4 धाम पायी पायी लोक करतात. तीर्थ, तपतीर्थ. दान करतात, सगळ्या आपल्या प्रॉपर्टीचं दान करून टाकतात, घर दान करून टाकतात, वाटेल ते करतात, उदार होतात माणसं. हे नको, हे म्हणा तपतीर्थ दान. एखादं व्रत करतात, एकादशीचं व्रत जन्मभर केलं तर वैकुंठातलंच रिझर्वेशन होतं. दान व्रत. काही लोक आपल्या स्वधर्माच्या आचरणात राहतात, घरीच राहून आपल्या वर्णाधर्माचा आचार व्यवस्थित पाळतात. हां, तपतीर्थ दान व्रत आचरण. आणखी काय? यज्ञ नाना मनबुद्धी. नाना प्रकारचे यज्ञ, नाना प्रकारचे यज्ञ. आणि त्या यज्ञात आहुतीचा यज्ञ देतात किंवा वाघयज्ञ, वाणीचा वाघयज्ञ करतात. आणि नाना प्रकारच्या यज्ञात मनबुद्धीचा पण यज्ञ असतो, बरं का. मनबुद्धी, तया मनाचे मोकळे पेटवण घातले असं म्हटलंय. ज्ञानेश्वरीच्या गीतेच्या 4थ्या अध्यायात जे 12 यज्ञ सांगितले त्यात हे सगळं आहे. म्हणून मनाबुद्धीच्या प्रेरणेनं नाना प्रकारचे यज्ञ, तप, तीर्थ, दान, व्रत आणि आचरण, हे 5-7 प्रकार सांगितले. हे सगळी साधनं करणारे लोक आहेत. तर पहिलं काय? शीतोष्ण सोडून वनात राहणं, तपाकरता किंवा समाधी लावणं किंवा हे. तर हे सगळ्यापैकी तू काहीतरी करशील, पण ऐक. त्या दुसऱ्या समूहाला महाराज म्हणतात, ऐका तुम्ही मी काय म्हणतो ते. तुम्हाला तपापासून फळ मिळेल, दानापासून मिळेल, व्रतापासून मिळेल, आचरणापासून मिळेल, यज्ञापासून मिळेल, समाधीपासून मिळेल आणि वनसेवन केल्यामुळेही मिळेल. सगळ्या साधनाचं तुम्हाला फळ मिळेल, ते सुखाचं मिळेल. पण शरीराच्या मागे लागलेलं जे भोगाभोग तेथे न चुकती प्रकार. भोग आणि अभोग हे 2 प्रकार तिथे चुकवता येत नाहीत. सुख मिळतं चांगलं, सुख चांगलं मिळतं. तुम्ही 2 तास एखाद्या आलिशान पंचतारांकित हॉटेलात गेलात, एखादी रूम बुक केली, तिथे सगळे पदार्थ मागवले, पैसे दिले, 2 तास सुख मिळालं. पण 2 तास सुख मिळाल्यामुळे
तुमच्या पोटात अगोदर जर पोट शिवळ असेल तर तो बरा करेल करेल का? ते भोग करतील का? नाही. भोग भोगाच्या ठिकाणी, रोग रोगाच्या ठिकाणी, अशी गोष्ट आहे. आत्ता खूप भोग भोगले तर नंतर त्याचा परिणाम रोग येतो. पण रोग असताना साधन केलं तर ते रोग जाण्याची शक्ती जात नाही म्हणे. म्हणून भोगाभोग, भोग आणि अभोग. अभोग काय? जे नको ते भोगायला येणं त्याला भोग म्हणतात. एखाद्या माणसाला कोड फुटलं आणि काय झालं? काय नाही बाबा, आमचा भोग आहे. आता तो काय करा त्याला, आमचा भोग आहे. एखादा कोणताही रोग झाला तर तो आमचा भोग आहे म्हणतात. आणि अभोग काय आहे? अभोग असा आहे की जे आपल्याला पाहिजे वाटतं ते ज्या वेळेला मिळत नसतं आणि लोकांकडे पाहून आपला जीव तिळतिळ तुटत असतो की त्यांना बघा ना तसं, त्यांना बघा ना तसं. आमचा टी व्ही साधाच आहे, त्यांनी कलर आणला आहे. आमचं घर साधंच आहे, त्यांनी बंगला बांधला आहे. दुसऱ्याचे भोग पाहून त्या भोगाच्या अभावात आपल्या दारिद्र्याधिकांच्याबद्दल जी घृणा येते किंवा जे दुःख होतं, जे अंतःकरणाला क्लेश, यातना होतात, वेदना होतात, त्याला अभोग. तर तिचं भोगही चुकत नाही, अभोग चुकत नाही. कधी कधी असं होतं की भोग असतो पण तो अभोग होतो. म्हणजे काय? म्हणजे काय? आमचे वैकुंठवासी श्रद्धे दुंडा महाराज सांगायचे की एका ठिकाणी जेवायला गेलो आम्ही. सगळ्या वैष्णवांना, वारकऱ्यांना जेवायला बोलवलं. आणि तिथं जेवायला बोलवल्यानंतर त्यांना जेव्हा जेवायला वाढलं तर आम्ही वाट पाहत होतो की बसण्याकरता यजमानाने येऊन संकल्प सोडावा. आम्ही त्यांना विचारावं बसावं का? आता आम्ही पक्वान्नाचं जेवण होतं, 5 पक्वान्नाचं, पण यजमान आलेच नाही. पण जेवण झालं कसं बसं म्हणे आणि आम्ही दिवाणावर आलो, दिवाणखाण्यात. तिथं मालक आले होते पाण्याचा डबा घेऊन आमच्यासाठी. मग त्यांना म्हणलं, अहो एवढी पंगत तुम्ही घातली, एवढं अन्नदान केलं, अजून तुम्ही हजर नव्हते. त्यावेळेला त्याने सांगितलं, महाराज वाईट वाटलं पण सांगतो म्हणले तुम्हाला. खरं सांगू का? पण खरं सांगा ना, आमच्याजवळ नाही तर कोणाजवळ सांगणार तुम्ही खरं? ते म्हणे, मी अन्नदान तर करतो, येतात लोक, पण लोक माझ्या घरी येऊन पंक्तीला बसून जेवताना पाहिले की माझ्या डोक्याची शीर फटफट करायला लागते. मला खूप राग येतो त्या लोकांचा. आणि यांना आत्ता म्हणा वाटतं की तुम्ही जेवूच नका, उठा, कशाला बसतो जेवायला. महाराज अवाक होऊन आश्चर्याने पाहायला लागले. तेव्हा त्यांनी सांगितलं की सगळ्या लोक पक्वान्न माझ्या पुढे खात असतात, मी पाहतो, आणि मला मात्र डॉक्टरांनी ज्वारीची भाकरी, मुगाचं पाणी, मुगाच्या कालवणाचं पाणी आणि असलं तर ताक एवढंच खायला सांगितलं आहे, नाहीतर तुम्ही मराल लवकर, असं सांगितलं. असं सांगितलं. श्रीमंती भरपूर आहे, भोग भरपूर आहेत, पण ते भोग भोगण्याला जर शरीराची अवस्था नसेल आणि तेच जर त्याला कुपथ्य असेल तर तो भोगच अभोग होऊन जातो. अशी गोष्ट आहे. तात्पर्य असं की आपण साधन कोणतं केलं पण शरीराला आलेले भोग चुकत नाहीत आणि अभोगही चुकत नाही. म्हणून भोगाभोग तेथे न चुकती प्रकार. तप, दान, तीर्थ करशील, आसन करशील, समाधी लावशील, सगळं करशील, त्याचं फळही तुला मिळेल. ते फळ संपून जाऊन पुन्हा तुला पहिली स्थिती येईल, पण भोगाभोग चुकणार नाही. आणि काय चुकणार नाही? भोगाभोगाला कारण असणारं जे शरीर आहे, त्या शरीरात भोग अभोग तेथे न चुकती प्रकार. जन्म, जरा, दुःख, व्याधी. जन्म चुकणार नाही, मरण चुकणार नाही, दुःख चुकणार नाही, व्याधी चुकणार नाही. व्याधी म्हणजेच रोग, ते चुकणार नाही. मग काय करावं आता? मग काय करावं? हे करू नये का? हे करू नये तर तुकाराम महाराजांनी एक उपाय सांगितला की इतकं दूर जाण्याची आवश्यकता नाही, फार सहन करण्याची आवश्यकता नाही, तपात शरीर जाळण्याची आवश्यकता नाही. काय कर? काय करतो? साहोनी काम, क्रोध, अहंकार आश्रमी अविनाश साधी. अलौकिक उपदेश केला. अलौकिक उपदेश केला. काय कर? हे तप करताना काम, क्रोध जास्त खवळतात. सिद्धी आल्या की त्याचा दुरुपयोग केला जातो. आपल्या वाणीला शक्ती आली की कोणाला तरी रागवलं की शाप दिला जातो. नाहीतर एखादी देवता प्रसन्न झाली की तिला एखादा लोक किंवा एखादी सिद्धी किंवा काहीतरी फुटतूस मागितलं जातं, स्वर्गातलं वगैरे मागितलं जातं.
मग ती ते देते. म्हणून आपल्या अंतःकरणात काम क्रोध नावाचे जे विकार आहेत ते विकार या साधनानं निवृत्त होत नाही. कारण ते साधन त्या विकाराच्या निवृत्तीला केलेलंच नसतं. मला काहीतरी मिळावं म्हणून केलेलं असतं आणि कोणाचं तरी माझा शत्रू येतो त्याचं वाटोळं व्हावं याच्याकरता केलेलं असतं. मी विस्तार नाही करत. त्यामुळे कामक्रोध विकार तसेच राहतात आणि त्या साधनानं थोडीफार आलेली जी शक्ती असते त्या शक्तीचा उपयोग आपल्या मनात आलेली इच्छा आणि आपल्याला ज्याचा क्रोध आला त्याचा बेत पाहणं या दोन्हीशिवाय त्याला काही टार्गेट उरत नाही. आणि हे जर झालं तर माणूस सगळा संपला, सगळा संपला. म्हणून म्हणून एक कर तू बाबा, एक कर, तुम्ही एक करा. काय? साहोनी काम क्रोध अहंकार. काम क्रोधाला अहंकाराला सहन कर. काम किती उफाळला तरी परस्त्रीला तू माते समानच मान. धर्मपत्नी सोडून काम इथे एकीकडे जाऊ देऊ नको, जाऊ देऊ. त्याचं चिंतन कर, त्याला सहन कर. क्रोधाला सहन कर. क्रोध येऊ द्या. क्रोध आला, आपल्याला एखादं काहीतरी वाईट बोललं, आपल्या मनाला समजूत घालावी की आता आपल्याजवळ शक्ती आहे, आपण त्याला मारू शकतो, बोलू शकतो. पण आपल्यात जर क्रोध आला तर तो क्रोध आपलं अंतःकरण आधी जाळतो. आल्याबरोबर आपलं पुण्य आधी खलास करतो, आपला विवेक समाप्त करतो, आपली विनम्रता समाप्त करतो. पुढचा माणूस पूज्य आहे का नाही याचं काही कळूच देत नाही. आणि तो क्रोध भडकला की आधी आपलं अंतःकरण जळतं, आपलं पुण्य नाहीसं होतं, आपलं शरीर खरखरीत अशा प्रकारचं होतं, जळालेलं धान्य जसं असतं तसं. आणि मग दुसऱ्यावर टाकलेला जो क्रोध असतो तो त्यालाही त्रास देतो, त्याला वैरी करून ठेवतो आणि दुसऱ्याला त्रास दिल्याबरोबर प्रचंड पापाचा डोंगर तयार होतो. इतक्या गोष्टी आहेत. आपल्या अंतःकरणात क्रोध आला तर आपलं अंतःकरण जाळतो, पुण्य खराब करतो, क्रोधाचा संस्कार करून त्याला आणि त्या ठिकाणी निकामी करतो. अंतःकरणाला विवेक वगैरे सगळं समाप्त करतो आपलं आधी. आणि दुसऱ्यावर पडल्यानंतर भविष्यात त्याला शत्रू करून ठेवतो. एक त्याचं किती चुकू दे, काही करू दे, त्याला शत्रू करून ठेवतो आणि शत्रू करून ठेवतो. आणि त्यानंतर त्याच्याकरता झालेलं जे पाप असतं ते पाप आपल्याला भोगायला चुकत नाही. मग त्यावेळेला या साधनाचा उपयोग होईल का सांगा. म्हणून साहोनी कामक्रोध. आणि हे कामक्रोध अहंकाराच्या अधीन आहेत. म्हणून अहंकार पहिला मुख्य शत्रू आहे. तो अहंकार घालवावा आणि काय करावं. आश्रमी अविनाश साधिरे. आपल्या आश्रमात राहा. आश्रम म्हणजे संन्यासाचा आश्रम नाही, वानप्रस्थाचा नाही, ब्रह्मचार्याचा पण नाही, गृहस्थाचा आश्रम. गृहस्थाचा आश्रम. म्हणून आश्रमी षटकर्म करावं. आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे आपण कर्म करावं, ते भगवंताला समर्पण करावं. आणि काम क्रोध आले की सहन करावे. आणि सहन न होऊ लागले की नारायणाचं नाम घ्यावं जीवामुखेनं आणि त्या नारायणालाच प्रार्थना करावी की माझ्यात विकार येऊ देऊ नकोस, माझ्याकडून पाप घडू देऊ नकोस, माझं मन विकाराच्या ताब्यात जाऊ नकोस, माझ्या मनाला कोणाचाही मत्सर घडू देऊ नकोस, दुःसंगती घडू देऊ नकोस, सत्संगतीत मला राहू दे. अशा प्रकारचं म्हणून आपल्या गृहस्थाश्रमात राहून आणि वर्णाश्रमाचे आचार पाळून स्वधर्माचं पालन करून. स्वधर्माच्या पालनात एक शक्ती आहे. स्वधर्माचं फळ घेऊ नये माणसानं. फार फळ नसतं स्वधर्माचं, हे असं सिद्धीसारखं, पण थोडंफार आहे तेही घ्यायचं नाही. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय आपण वाचा, तेही घ्यायचं नाही. ते मूळ नक्षत्रावर जन्मलेल्यासारखं फेकून द्यायचं, त्याला त्यागून द्यायचं. आणि मग ते फळ जर घेतलं नाही तर ते आपल्या अंतःकरणातले विकार नाहीसे करतं, शांत बनवतं, त्याच्यात प्रेम निर्माण करायला लावतं. म्हणून आपला स्वधर्म आपण पाळावा. म्हणून महाराज म्हणाले की तप तीर्थ हे याचं फळ मिळेल, पण कामक्रोध राहणार नाही. तर साहोनी कामक्रोध अहंकार आश्रमी अविनाश साधिरे. तर आश्रमात राहून अविनाश अशा भगवतपदाचं साधन तू कर. अविनाशी तो तद्विधी येन सर्वमिदं ततं असं म्हटलं. तेव्हा अविनाश असलेला परमात्मा या विनाशी देहाचा उपयोग करून
याच्यात स्वधर्माच्या आचरणाचा उपयोग करून, आश्रमात राहून स्वधर्माच्या आचरणाचा उपयोग आणि या शरीराचा उपयोग करून देवाला समर्पण करून त्याची प्रार्थना करून देवाच्या कृपेनं अविनाश पद प्राप्त करून घे आणि हे ग्रस्थाश्रमात माणसाला प्राप्त करून घेता येतं, हे तू त्या ठिकाणी कर, असा तुकाराम महाराजांचा या तपी व्रती तीर्थाटन करणारे, आसन घालणारे, समाधी लावणारे, आचरण शुद्ध ठेवणारे वगैरे सगळ्यांना आश्रमात राहून आपण हे करा असा उपदेश आहे. आणि आश्रमात राहून वर्णाश्रमाप्रमाणे आपला धर्म पाळायचा, सगळ्यावर प्रेम करायचं, परस्त्री माते समान मानायची, परद्रव्य वमना समान मानायचं, पत्नीलाही मान द्यायचा, ती पण लक्ष्मी असते घरात, आई वडिलांची सेवा करायची, अतिथींची सेवा करायची, दीन दुबळ्यांची सेवा करायची. आणि असं करीत करीत वेळ मिळेल तेवढं नारायण 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 करीत राहायचं. एवढं केलं की तुम्ही सगळ्या याच्यातून हळूहळू हळूहळू हळू ही सगळी दुःख नासून जातील त्याने आणि आश्रमात अविनाश पदाची प्राप्ती अशा प्रकारची होईल. असं नारायण नामाचं आणि गृहस्थाश्रमाचं महत्त्व तुकाराम महाराजांनी सांगितलं. अजून एका विद्वान वर्गाला हाच उपदेश महाराज करताना काय बोलतील ते आपण या पुढील सत्रात त्या ठिकाणी पाहू. तेव्हा या सगळ्या या तृतीय चरणाच्या उपदेशाचं जे रहस्य आहे ते हेच अशा प्रकारचं आहे. जास्त धावपळ करावी लागत नाही, पण शांतपणे हे वेदशास्त्रानं सांगितलेलं, ऋषीमुनींनी आचरलेलं आणि संतांनी अनुभवलेलं हे जे सांगितलं आपल्याला की धावपळ करण्यापेक्षा वर्णाश्रम धर्मात राहणे, स्वधर्माचं आचरण करणे, सगळ्यावर प्रेम करणे आणि काम क्रोध लोभ दंभ अहंकार या विकारांना पूर्ण काबूत ठेवणे, पूर्ण अभ्यासाने होतं. हा अभ्यास अंतरंगाचा आहे. हा अभ्यास करावा आणि या दृष्टीनं आपण अंतःकरणातले विकार घालून अंतःकरण पहिल्यांदा शुद्ध करावं. त्याच शुद्धकरण अंतःकरणात परमात्मा बसलेला आहे. तो स्पष्ट होईल, त्याच्याच कृपेनं तो स्पष्ट होईल आणि त्याच्याच कृपेनं त्याची कृपा आपल्यावर होण्याकरता तुकाराम महाराजांनी हा दिव्य उपदेश केला आहे. याचा आपण विचार करावा, गांभीर्यानं विचार करावा, साकल्यानं विचार करावं, सूक्ष्मतेनं विचार करावा. यातून आपल्या जीवनातले काही निर्णय घ्यावे. शीतोष्ण सहन करण्याचे, आचरण पक्क ठेवण्याचे निर्णय घ्यावे आणि त्या निर्णयावर वाटचाल करीत करीत आपली जीवनयात्रा शेवटपर्यंत सफल व्हावी. हे भगवंताच्या आणि माऊलींच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा त्यांच्या चरणी हे करून आणि या सेवेला इथेच विराम देतो. धन्यवाद. नारायण नाम नारायण नारायण नाम नारायण नाम नारायण जन्म